नांदेड जिल्ह्यातल्या या भोकर मतदारसंघामध्ये 3 तालुक्यातल्या गावांचा समावेश होतो. यात भोकर आहे, अर्धापूर आहे आणि मुदखेड आहे. अर्धापूर तालुक्यामधल्या एका शेतीमध्ये मी आलेलो आहे, ज्या ठिकाणी माझ्या उजव्या हाताला तुम्ही ऊसाचं क्षेत्र पाहताय आणि माझ्या पाठीमागे देखील तुम्ही पाहू शकता इथे कापसाचं पीक आहे आणि याच्या पुढच्या पट्ट्यामध्ये इकडे केळीचं पीक देखील, केळीची बाग देखील तुम्हाला दिसते. प्रमुख इथली समस्या जी आहे ती ऊस उत्पादकांची काही प्रमाणात आहे. या परिसरात 4 कारखाने वेगवेगळे आहेत. असं असताना देखील ऊसाचं गाळप जितक्या प्रमाणात व्हायला पाहिजे तितक्या प्रमाणात होताना दिसत नाही. आणि दुसऱ्या बाजूला याच ठिकाणी असलेले हे केळीचं पीक साधारणतः या तिन्ही तालुक्या मिळून 10-1 हजार हेक्टरवरती केळी होते असं सांगितलं जातं. आणि याच केळीवरती जर समजा प्रक्रिया उद्योग इथे आणला, केळी संशोधन केंद्र नांदेडमध्ये उभारलं गेलं असंही कळलं आम्हाला. तरुण शेतकरी देखील आहेत, बुजुर्ग आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. तू तरुण शेतकरी म्हणून इथे काम करतोस केळी उत्पादनाच्या संदर्भात. किती क्षेत्र आहे 3 तालुक्यामध्ये म्हणून? साधारणतः 10 ते 12,000 हेक्टरच्या आसपास क्षेत्र असेल सर. आणि केळी हे या भागातलं मुख्य पीक आहे. आणि विशेषतः इथली केळी, अर्धापुरी केळी या नावाची जी केळी आहे ती संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. विविध आमची जवळपास संपूर्ण देशाला पुरेल अशी केळी. या केळीचं काय वैशिष्ट्य जरा दाखव मला. आणि ही महत्वाची केळी सर, अर्धापुरी केळी जी आहे एक टिकाऊ असते. इतर समजा टिश्यूच्या इतर बेण्यांपेक्षा जास्त टिकते. आणि त्याच्यासोबतच चव असते ती इतर याच्या तुलनेत चवीला गोड अशी केळी असते. आणि चवीला गोड असल्यामुळे ही जास्त मार्केटमध्ये या अर्धापुरी केळीची जास्त मागणी होती. पण कालांतराने हिचं उत्पन्न घटत चालल्यामुळे टिश्यूकडे आज हा शेतकरी वळला आहे. कारण याच्या तुलनेमध्ये आवरेज त्या पिकाचं जास्त येतं. आणि त्या अनुषंगानंच टिश्यू कल्चर हा नवीन व्हरायटी या भागामध्ये आता सध्या जास्त प्रमाणात. मला असं कळलं की नांदेडमध्ये या केळी उत्पादनाच्या संदर्भातलं एक संशोधन केंद्र पण आणलेलं आहे. त्यांच्याकडनं किती मदत होते का, झाली आहे की असंच ते उभं केलेली इमारत? नाही, काहीच मदत नाही साहेब. आणि त्यांनी जे उभं केलेलं आहे केळी संशोधन केंद्र, त्याच्यापासून साधे टिश्यूचे प्लांट सुद्धा, रोपं सुद्धा तयार करणार. अजून ते दुसरं तर काही माहिती देत नाही. 12,000 हेक्टरवरती क्षेत्र आहे, मग उपयोग काय? उपयोग काहीच नाही, नुसतं नावालाच केळी संशोधन केंद्र आहे. शेतकऱ्याला त्याच्यापासून काही फायदा नाही. किती सहन करावं लागतं शेतकऱ्याला? प्रत्यक्षात केळीचा जो भाव देशात राज्य पातळीवर जो मिळतो तो भाव इथल्या शेतकऱ्याला मिळतो? नाही, भेटत नाही. कधी वेळेस तर उत्पन्नाच्या पेक्षा कमी उत्पन्न जास्त होते आणि खर्च काय निघत नाही, उत्पन्न बी निघत नाही केळीचे, असं होतंय. आणि लेबर प्रॉब्लेम आहे, केळी रस्ते नाहीत, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. आणि विशेषतः जर विमा जर काढला सर केळीची, आपण अनेक वेळा विमा काढे, अनेक वेळा विम्याचे पैसे सुद्धा मिळत नाही. केळी इतकं नाजूक पीक आहे, गारपिटीमध्ये आणि वाऱ्या अवधाना जर आले तरी पिकट टिकत नाही. देत नाही, विम्याची अद्यापर्यंत दिली नाहीत. आणि साहेब हे खाणाराला प्रत्यक्ष केळी 30 ते 40 रुपये तुम्हाला क्विंटल पडते खाणाराला. आणि आम्हाला फक्त 1,000 रुपये क्विंटल आहे. काही ऊस उत्पादक शेतकरी देखील इथेच या परिसरात आहेत, त्यामुळे आपण त्यांच्याशी बोलूया आणि त्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत. या परिसरातले असलेले 4 कारखाने आणि ऊसाचं आत्ताचं हे पीक पाहता खऱ्या अर्थाने सिंचनाची क्षमता असेल का, तर ती आहे. या बाजूला असलेलं धरण असेल, भोकरचं धरण असेल, जे शंकरराव चव्हाणांनी उभं केलं, त्यामुळे सिंचन इथं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. पाणी उपलब्धता आहे. पण त्याच्यातून निर्माण झालेलं ऊसाचं पीक हे त्या कारखान्यापर्यंत पोहोचून वेळेत गाळप होतं का, हा मुळात खरा प्रश्न आहे. इथं एवढं ऊसाचं क्षेत्र लावून जर जात नसेल तर मग शेतकऱ्याचं नुकसान किती होतं? कारखान्याची स्पर्धा आहे आपण म्हणाला ते खरं आहे, परंतु ते कारखान्याची ऊस नेण्यासाठी स्पर्धा आमच्या भागामध्ये नाही, हे आमचं दुर्दैव आहे. खर्च करायला ना तेवढंही उत्पन्न निघून झाले हो. मेन आमचं दुखणं आहे. म्हणून आमची तुमच्या माध्यमातून किंवा आमचा प्रश्न हा आहे की जेवढं आम्ही करतोय ना त्याला लागून काहीतरी मिळावं. जर 1 लाख रुपये खर्च केला तर 1.25 लाख रुपये तरी अपेक्षित आहे. आता किती पदरात पडतात? आता काय, आता महाराष्ट्रामध्ये खालून जे कारखाने सगळ्यात कमी भाव देणारे आहेत त्याच्यामध्ये 1-2 जर खालचे सोडले तर दुसऱ्या तिसऱ्या नंबरला आमचा नंबर आहे. आता आम्हाला कुठं 2,060 रुपये भाव दिलेला आहे. हमी भाव 2165 पडतोय, तर यांनी कुठं 2,060 रुपये दिलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या तुलनेत पाहिलं तर 2500 रुपयापर्यंत भाव आहे. आणि दुसरं म्हणजे आम्हाला बाहेरून काटा करू दिला जात नाही. आम्हाला पाहिजे ती व्हरायटी, उदाहरणार्थ 265 ही जी ऊसाची जात आहे जी शेतकऱ्याला थोडी परवडेबल आहे. साखर उतारा देखील हिचा अदर ऊसाच्या जातीसारखाच आहे, परंतु आमचं दुखणंच कोणी समजून घेणं झालंय. उन्हाचं प्रमाण जास्त असल्यामुळे आमच्याकडे ॲव्हरेज कमी येतं. आणि त्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मुख्य जो आमचा प्रश्न आहे, या भागातील कारखानदार ऊसाला भाव देत नाहीत, शेतकऱ्यांची पिळवणूक करतात. तिकडं 2,500-3,000 रुपये भाव मिळतो आणि आमच्या इकडं पहिलं बिल 1700-1800 काढतात, नंतर 50 रुपये 60 रुपये असं देऊन शेतकऱ्यांची चेष्टा केल्यासारखं करतात. आणि आज आमची परिस्थिती अशी आहे की आम्हाला ऊस लावावं की लावू नये. ऊस लावू नये तर काय लावावं, आमच्याकडे दुसरं कुठलंही काही सुविधा नसल्यामुळं, दुसऱ्या काही पिकासाठी वेगळी काही सोय नसल्यामुळं नेमकं आम्ही काय लावावं अशा परिस्थितीला यावर्षी ऊस लावावं की लावू नये अशी परिस्थिती आमच्या शेतकऱ्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.
मी आता भोकर मतदारसंघातल्या MIDCच्या ठिकाणी आलेलो आहे. 1995 साली ही MIDC स्थापन झालेली आपण हा बोर्ड बघतोय. बोर्ड आहे आता जुना झालाय. साधारणतः लघु औद्योगिक क्षेत्र म्हणजे काही प्रमाणात मिडल इंडस्ट्री क्षेत्र ज्याला आपण म्हणतो स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी म्हणून उभारलं गेलेलं क्षेत्र आहे. 14.56 हेक्टर असं क्षेत्र आहे. साधारणतः 37 एकर ही सगळी जमीन आहे. आपण जर बघितलं तर 95 पासून आजपर्यंत साल 2014-2015ला 20 वर्ष आता पूर्ण होतील. या 20 वर्षात एकही उद्योग इथं उभारलेला दिसत नाहीये. एक MIDCच्या समोर एक हनुमानाचं मंदिर आहे. हनुमानाचं मंदिर याच्यासाठी उभारलं जातं असं सांगितलं जातं की गावाचं रक्षण हनुमान करतो म्हणून हनुमानाचं मंदिर प्रत्येक गावाच्या सुरुवातीला उभारलं जातं. तसंही MIDC मध्ये कुठला उद्योग जरी नसला तरी किमान या रिकाम्या जमिनीचं इथे संरक्षण व्हावं म्हणून की काय या हनुमानाचं मंदिर इथं असावं असं एक इथे सगळ्या लोकांचं म्हणणं आहे. काही लोक देखील इथे आपल्या सोबत आहेत ज्या इथे कायमच या MIDC संदर्भात त्यांचं आंदोलन सुरू असतं. काय अडचणी आहेत इथल्या सगळ्या? तर 1995ला MIDC साठी इथं टोटल 37 एकर जमीन ताब्यात देण्यात आली लघु उद्योग उभारणीसाठी. पण या सत्ताधाऱ्यांनी 2 वेळेस या MIDCचं प्रकल्पाचं उद्घाटन केलं आणि भोकर तालुक्यातील जनतेला रोजगार 2 वेळा उद्घाटन झालं. 2 वेळा या कोणी केलं ते? एक वेळेस मंजूर झाले डॉक्टर खिनाळकर आणि माजी मंत्री त्यांच्या काळात ही MIDC मंजूर झालेली आहे. आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी 2014-2010ला मुख्यमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन झालं आणि त्यावेळी उद्योगमंत्री होते आणि त्याच्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस त्यांनी अशी घोषणा केली 2010ला ज्यावेळेस उद्घाटन केलं या भागामध्ये टेक्सटाईल मिल आणू. या भागामध्ये एकही आतापर्यंत युनिट उभा कोणतंही झालं नाही आणि जर युनिट जर उभा राहिलं असतं तर या भोकर तालुक्याच्या या मतदारसंघामध्ये हजारो कार्यकर्ते आमचे काहीतरी या पोट पाण्याला लागले असते आणि ते आज लगत कुठलाही आमचा इथला बेकारच आहे. आजही कुठलाही त्याला युनिट नाही कुठलाही कामधंदा नाही त्यामुळे इथं युनिट होणं हे आवश्यक होतं. का कोणी आवाज उठवला नाही याच्याबद्दल? आवाज उठवायला काय त्याच्यामध्ये प्लॉटिंग पाडा म्हणून अशोकरावनं सांगितलं आणि रस्ते करा आणि वीज करा म्हणून 2 कोटीचं बडी दिलं. एवढं चांगलं इथं कोणीच केलं नाही MIDC वाल्यानं. 181 लक्ष आतापर्यंत कुठल्याही सरकारनं किंवा कुठल्याही सत्ताधारीनं लक्ष द्यायला तयारच नाही तिकडे या भागामध्ये. आता या सगळ्याला कुठतरी सत्ताधारी जबाबदार आहेत. कारण 95 साली युतीचंही सरकार होतं. त्यानंतर पुढचे 10 वर्ष हे सलग 10 ते 15 वर्ष हे आघाडी सरकार होतं. 20 वर्ष जर ही जमीन अशी 37 एकर पडून असेल ती पडीक ठेवण्यामध्ये आणि इथल्या तरुणांना बेरोजगार करण्यामध्ये काय नेमका हाशील आहे याचा विचार किमान सत्ताधाऱ्यांनी आणि राजकारण करणाऱ्यांनी पण करायला पाहिजे. कारण जर समजा उद्योग इथे आले तर निश्चितपणे इथला जो बेरोजगार तरुण आहे जो गावाच्या बाहेर जातोय तो गावातच थांबेल आणि गावाला देखील एक वेगळ्या प्रकारचं वाढीव उत्पन्न असेल किंवा विकासाची वेगळी गंगा असेल ही येण्याला देखील मदत होईल. नाही झालं तर असंच हनुमानाच्या साक्षीने आणि मारुतीच्या साक्षीने आपल्याला याच जमिनीचं रक्षण करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असंच आत्ता इथलं चित्र दिसतंय. यानंतर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण इथले आमदार आणि आता सध्याचे असलेले खासदार अशोक चव्हाण यांच्याकडनं आपण घेणार आहोत. भोकर मतदारसंघासंदर्भातला आढावा घेत असताना आता आपल्यासोबत आहेत या मतदारसंघाचे आमदार आणि आत्ताचे खासदार. आता याच्यानंतर ते आमदारकीचा राजीनामा देतील आणि खासदार दिलेला आहे ऑलरेडी. तर आपण काही प्रश्नांविषयी त्यांना बोलणार आहोत. काही जे प्रश्न तिथे दिसून आले, भेटलो काही लोकांशी आणि तिथल्या ज्या समस्या आहेत त्याविषयी आपण त्यांचं उत्तर घेऊया. सर, ज्या समस्या आम्हाला पाहायला मिळाल्या खास करून MIDC संदर्भातले असतील किंवा पाण्याच्या संदर्भातले असतील तर त्याचे काही फोटोग्राफ्स आम्ही तिथे बघितले आणि काढले. मी फक्त तुम्हाला दाखवू इच्छितो. ही MIDCच्या संदर्भातली जागा पूर्ण 37 एकरची रिकामी आहे ती. त्याच्यानंतर जो सुधा प्रकल्प आहे पाण्याच्या संदर्भात उंची वाढवण्याच्या बद्दलचा, जो सिंचनाला पाणी कमी पडतं असं शेतकऱ्यांची म्हणणं आहे, आणि मुदखेडचं बस स्टँड जिथं गाड्याच आत जात नाही. ह्या 3 समस्या आहेत. त्याविषयी तुम्ही काय म्हणाल? असं पहिल्यांदा एकतर भोकर विधानसभा मतदारसंघातला भोकर तालुका हा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर पहिल्यांदाच गेल्या 5 वर्षापूर्वी भोकर तालुका हा मुदखेड आणि अर्धापूर ह्या मूळ मुदखेड मतदारसंघाला जोडल्या गेलेला आहे. त्यामुळे भोकर तालुका 5 वर्षापूर्वी नव्याने या मतदारसंघात समावेश झाला. हा एक मुद्दा. आता पुनर्रचनेनंतर मात्र गेल्या 5 वर्षापूर्वी पुनश्च हा तालुका एक तालुका त्यातला हा इकडे आमच्याकडे जोडला गेला.
ज्या गोष्टींचे आपण चित्र मला दाखवली, पहिल्यांदा भोकर MIDCचा विषय असं आहे की ही MIDC ही स्थापन होऊन सुद्धा मला वाटतं जवळपास 20-1 वर्षाच्या अगोदर स्थापन झालेली आहे. मला एक्झॅक्ट 95 साली काहीतरी ती मला माहित स्थापन नाही. झाली. परंतु ज्यावेळेस मी राज्याचा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस मी माहिती मागवली. म्हटलं इथे तर मला सांगण्यात आलं की ही जमीन हस्तांतरण करण्यामध्ये काही मध्यंतरीच्या काळामध्ये वाद निर्माण झाले होते. प्रकरण न्यायप्रविष्ट होतं. बरेच दिवस ती जमीन हस्तांतरित होण्यामध्ये काही अडथळे निर्माण झाले होते. पण मी राज्याचा मुख्यमंत्री असताना सर्व प्रकरण मी हे जाऊन समजून घेतलं नेमकं काय, आणि मी अधिकाऱ्यांना विचारलं, म्हटलं सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयामध्ये स्थगिती आहे का? ते म्हणले स्थगिती नाही. तर म्हटलं तुम्ही जमीन ताबा का घेत नाही? तर मी आल्यानंतर या जागेचा प्रत्यक्ष ताबा घेऊन ही जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया मधल्या काळात ही झालेली आहे. तिथे प्रकल्प येणं म्हणजे एखादा जिनिंग प्रेसिंग किंवा टेक्स्टाईलचे आधारित एखादा प्रकल्प यावा असं अपेक्षित आहे. काही लोकांची मधल्या काळात चर्चा होऊन त्यांना आम्ही तयार केलं होतं. ते येऊनही गेलं, तिथे अनुकूलता दर्शवली. नंतर मी मुख्यमंत्री पाय होता झाल्यानंतर मात्र ही मंडळी कुठे फिरकली नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आता ही जागा तशी इतरत्र कुठल्या प्रकल्पाला द्यावी किंबहुना तिथे छोटे छोटे उद्योग काही करावे किंवा एखाद्या सहकारी तत्वावर काही करावं असं म्हणावं लागेल. नैसर्गिक जी भोकर तालुक्यातली जी परिस्थिती आहे तिथे कुठल्याही सिंचनाला तसा वाव नाही आहे. आणि त्या खोऱ्यामध्ये तुमचा सुधा प्रकल्पाचा उल्लेख आपण केला. जो प्रकल्पाच्या अवस्थेमध्ये आहे तिथे मधल्या काळामध्ये मागणी झाली होती की तुम्ही उंची वगैरे वाढवा. तर आम्ही प्रयत्न मधल्या काळात केला, परंतु दुसरी एक विभागाचा प्रस्ताव असा त्या भागातला आहे किंवा सुधा प्रकल्प पिंपळढाऊ जो परिसर विशेषतः आहे, त्या लोकांचं म्हणणं की या भागामध्ये या खोऱ्यामध्ये पाण्याची उपलब्धता कमी आहे. परिसरामध्ये पाणी कुठलाही सिंचनाचा प्रकल्प हाती घेत असताना पाणी उपलब्धता प्रमाणपत्र हे नाशिकमधून सिंचन विभागाकडून घ्यावं लागतं. त्यांनी आम्हाला कळवलं की इथे या ठिकाणी आम्ही पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे आपल्याला या भागामध्ये सिंचनाचे प्रकल्प आता घेणं शक्य होणार नाही. शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं की केळीच्या संदर्भात नांदेडमध्ये संशोधन केंद्र आहे, पण त्यांची फारशी मदत आम्हाला होत नाही. ते नावाला संशोधन केंद्र आहे आणि ऊस उत्पादनाचं क्षेत्र एवढं असताना त्याला 16 महिने वाट बघावी लागते ऊस आमच्या तोडून नेण्यासाठी. असं आहे की यात हे सगळं अंशतः थोडंफार समजू शकतो मी. नांदेड जिल्ह्यामधल्या माझ्या 4ही कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आणि 4 मध्ये 2 इकडच्या 2 हिंगोली जिल्ह्यामधले इथे गेल्या 10 वर्षामध्ये ऊसा क्षेत्र चांगल्यापैकी वाढलं, कारण भाव चांगले मिळाले ऊसाला. ऊसाची उपलब्धता वाढत गेली. मधल्या काळात ऊस कमी झाला होता, कारण बाजूला बंद पडलेल्या कारखान्यामुळे लोकांचे हाल फार झाले. लोकांचे पैसे इतर कारखान्याने बुडवले. आम्ही ते कारखाने सुरू केले. ते सुरू केल्यानंतर लोकांचा विश्वास 17-18 गळीत हंगाम आमच्या जुन्या म्हणजे पहिलं युनिट जे माझं स्थापन झालं जो 17 गळीत हंगाम झाले. इतरही कारखाने जो 10 हंगाम होत आले. त्यामुळे लोकांचा विश्वास आमच्या कारखान्यांवर आहे. कुठलाही कारखाना चालत असताना त्याच्यामध्ये शेतकरी हा कुठल्या पक्षाचा आहे किंवा कोणाचा असा विचार कधीही केला नाही. सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका आमची आहे आणि म्हणून आम्ही तत्पर आहोत. मुद्दा फक्त कधी कधी विलंब होतो, मी नाकारत नाही. हा विलंब झाल्यामुळे थोडासा रोष पत्करावा लागतो, परंतु सीझन बंद व्हायच्या अगोदर कोणाचा ऊस शेतात शिल्लक राहत नाही हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. आणि ऊस सर्वांना भाव समान आम्ही दिलेला आहे. त्यामुळे या भागातले लोक समाधानी आहेत आणि त्यांच्या पिकाला उत्तम पैसे मिळत आहेत आणि ऊस हा कोणाचाही शिल्लक राहत नाही शेतामध्ये, ही दक्षता आम्ही आतापर्यंत घेतलेली आहे. धन्यवाद चव्हाण साहेब आणि खूप शुभेच्छा तुमच्या खासदारकीला आणि पुढच्या निवडणुकीच्या कामासाठी. एक ब्रेक घेऊ, ब्रेक नंतर परत भेटू. नांदेड जिल्ह्यातली ही केळी प्रसिद्ध आहे. या केळीला भाव मिळत नाही हे आपण त्या शेतकऱ्यांकडे जाणून घेतलं. काय नुकसान सहन करावं लागतं जाणून घेतलं. आता आपण जाणून घेणार आहोत काय होईल भोकर मतदारसंघात या निवडणुकीमध्ये. निवडणुकीत काय होईल काय होईल निवडणुकीत यावेळेस? निवडणुकीत विकासावर जे काँग्रेसने केलंय त्यामुळे यावेळेस काँग्रेसच्याच उमेदवार इथून निवडून येईल. काँग्रेस उमेदवार निवडून येईल. कोण असेल उमेदवार? सध्या तर अमिता भावीच आहे आणि जनतेची मागणी आहे की अमिता भावीला तिकीट द्यावं, ते निवडून येते. काय होईल निवडणुकीत? मतदान करता की नाही? मतदान करता साहेब. काय होईल यावेळेस? कमळाचं फुल अजून एक बार डबल येईल.
भोकर मतदारसंघातच अशी अनेक ग्रीन हाऊस आपल्याला पाहायला मिळतात, ज्या ठिकाणी ही सुंदर अशी जरबऱ्याची फुलं जी मुंबई पुण्याच्या मार्केटमध्ये किंबहुना इथं आजूबाजूला असलेल्या हैदराबादच्या मार्केटमध्येही इथल्या शेतकऱ्यांकडून पाठवली जातात. त्याचा मोबदलाही त्यांना मिळतो, पण प्रत्यक्षात जितका मोबदला हवा तितका मोबदला त्यांना मात्र मिळताना दिसत नाही. सरकारने फुलशेतीसाठी काय करायला पाहिजे? सरकारने फुलशेतीसाठी सर कसं आहे, आम्ही जेवढं आता राबतो तेवढं याचं आता हे बघा इतकं चांगलं फुल आहे, या फुलाला मोबदला काय भेटायला पाहिजे सर? मार्केटमध्ये गुलाबाचं फुल 1 रुपयाच आणि जरबेराचं फुल सुद्धा 1 रुपयाच. आम्ही जर शेतात ओपन शेती केली तर गुलाबाचं फुल तेच भाव भेटला. आम्ही इथे एवढे पैसे खर्चून बँकेचं आमच्यावर 10 लाखाचं कर्ज 10 गुंठ्यासाठी 12 लाख लागायला, 11.5 ते 12 लाख. आम्ही ते सगळे इन्व्हॉल्व करून त्याच्यात माहिती घेऊन पूर्ण घुसलो, तरी पण आम्हाला त्याच्यामध्ये तेवढा मोबदला नाही. मोबदला मिळत नाही. मला सांगा, तुम्ही मगाशी सगळी फवारणी करत होता इथे, कृषी खात्याचे अधिकारी कधी येतात का भेट द्यायला? नाही ना, कधी दावा तर एवढा सरकार करतं आम्ही कृषी खात्याकडून हे केलं. नाही ना, कंपनीवाले एखाद्या वेळेस महिन्यात एक व्हिजिट देऊन जातात. जे जरबेरा रोप देते पुण्याहून घेते त्या कंपनीचे एक व्हिजिट राहते महिन्याला एक. कृषी अधिकारी कधीच बघायला येत नाही. कधीच त्यांना हे काहीही माहित नाही. जरबेरा माहितीच नाही त्यांना. जरबेरा आहे, त्यांना फक्त फुलं माहित आहेत. झाड त्यांना काय लागते कसं काय जगवायचं, नाही, काय नाही. काहीही माहित नाही. वसमतला एक कृषी खात्याचा ग्रीन हाऊस आहे आणि त्यांचा डच गुलाब लावलेला आहे. तर डच गुलाब त्यांचा असा आलाय की साधा गुलाब मार्केटमध्ये चांगला आहे, त्यांचा वाईट आहे. आणि त्यांचा वाईट आहे. का असं? तर त्यांनी माझ्यापासून खत कसे द्यावे आणि हे म्हणजे लिहून दिलेले आहेत. तर त्यांची काय, त्यांच्याकडून काय अपेक्षा करावं? आता काय करायला पाहिजे? आता कृषी अधिकारी तर कधी चक्कर मारणार नाहीत आणि खताचे रेट आणि केमिकल औषधांचे रेट भरपूर झाल्यामुळे हे जरबेरा परवडत नाही. उत्पन्न भरपूर मिळते पण रेट मिळणार गेल्यामुळे परवडत नाही. बघितलं आपण की ही वस्तुस्थिती आहे. इतकी सुंदर सगळी ताजी टवटवीत अशी फुलं आहेत, जेव्हा बाजारात येतात तेव्हा फुलाचं महत्व आपल्याला कळतं की मेहनत किती लागत असेल. आणि त्याहून पलीकडे जाऊन जेव्हा ही शेती करताना इतका सगळा खर्च येतो, आता हे शेतकरी आपल्याला सांगत होते. आणि एवढं असूनही कृषी खात्याच्या वतीनं निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या मोठ्या जाहिराती केल्या गेल्या, व प्रत्यक्षात त्या जाहिरातीतून यांच्या पदरात काय पडलं आणि अशा प्रकारची आधुनिक शेती करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आपण नवीन काय देतोय याचा विचार सरकारने निश्चितपणे करण्याची ही वेळ आलेली आहे. इथंच थांबू. हा फक्त IBN लोकमत.